आमचाच कोणता असा बिंदू आहे तो दाबू शकतो का, तर असा कोणता पॉइंट आम्हाला सांगाल का? आपल्या दोन्ही अंगठा आणि बोटाच्या मध्ये इथे जर आपण एक बिंदू आहे, हा बिंदू अतिशय इम्पॉर्टंट आहे. कुठलंही पेन शरीरामध्ये असेल तर त्यासाठी हा बिंदू आहे. अच्छा, म्हणजे ह्या दोन्ही बोटांमधला हा सगळ्यात पेन किलर बिंदू आहे. अच्छा, शरीरात कुठेही पेन असेल तर त्यासाठी आपण हा बिंदू दाबू शकतो. अच्छा, तर स्क्रीनवर आता आपल्याला सर दाखवतायत. अशा पद्धतीने हा जर बिंदू आपण दाबला आणि दाबून ठेवायचं, 5 सेकंद परत सोडायचं, परत दाबायचं, परत सोडायचं, म्हणजे हा पेन किलरचं काम करतो. किंवा पंपिंग करायचं तिथे जोरात, आणि किती जोरात दाबलं तरी जेवढं जोरात दाबणार तेवढ्या लवकर पेन त्याचं कमी होणार. तर शरीरातलं पेन कमी होण्यासाठी पेन किलरची गोळी जेवढं फास्ट काम नाही करणार तितकं हे फास्ट हा बिंदू काम करत असतो. वा, त्यामुळे मैत्रिणींनो आणि मला वाटतं प्रत्येकासाठीच हा एक बिंदू आहे. अतिशय डोकेदुखी असो, डोळ्यांवर आलेला ताण असो, चेहऱ्याचं सौंदर्य पाहिजे असेल तरी सुद्धा हा बिंदू कामाला, किंवा गुडघ्याचं पायाचं दुखणं असेल तर त्यासाठी सुद्धा आपण तिळाचं तेल किंवा कॅस्टर ऑइलने सुद्धा मसाज घरच्या घरी करू शकतो. हां, पण जर तुम्हाला हे सगळं करून सुद्धा बरं वाटत नसेल तर आपल्या जवळच्या सेंटरमध्ये, पंचकर्म सेंटरमध्ये किंवा चिकित्सासारखी जी काही सेंटर्स आहेत तिथे जाऊन तुम्ही जर ट्रीटमेंट केली तर नक्कीच आपल्याला लवकरात लवकर बरं होतं. कारण आपलं शरीर जेव्हा बदलतं तेव्हा आपले जॉईंट्स, आपलं स्केलेटन, आपले पोश्चर सगळं बदलत असतं, आणि त्याला एक योग्य असा मसाजची खूप आवश्यकता असते. रेमेडियल सायंटिफिक मसाज हा खूप आवश्यक आहे, आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण सगळ्या स्नायूंना आपण व्यायाम नाही देऊ शकत. त्यामुळे आपण जर व्यायाम करत नसू, आपल्याला झेपत नसेल, आपल्याला खूप पेन असेल, वजन वाढत असेल, स्नायूंमध्ये शिथिलता आली असेल, स्ट्रेंथ नसेल, तर आपल्याला योग्य पद्धतीने मसाज आणि चिकित्सा करणं फार इम्पॉर्टंट आहे. जसं आता आपल्या चिकित्सामध्ये ॲक्युपंक्चर होतं, कपिंग नावाची थेरपी होते, मॉक्सिबक्शन शेक देण्याची पद्धत आहे, त्यानंतर ग्वाशा नावाची एक उपचार पद्धती आहे, फिजिओथेरपीच्या सगळ्या मशीन्स ॲडव्हान्स आपल्याकडे फिजिओथेरपी होते, आयुर्वेदा पंचकर्म सेंटर आपल्याकडे, संपूर्ण पंचकर्म आणि संपूर्ण आयुर्वेद आपल्याकडे होतं. तर आयुर्वेदा, पंचकर्म, त्यानंतर आयुर्वेदिक मेडिसिन्स, फिजिओथेरपी आणि इतर उपचार, हे सगळे उपचार जर आपण एकत्रितपणे केले तर शरीराला परत रिकव्हरी मिळते आणि नवचैतन्य आपल्या शरीरामध्ये येतं. त्यामुळे अतिशय उपयुक्त अशा या उपचार पद्धती आता अवेलेबल आहेत. त्याचा जिथे जिथे तुमच्या जवळपास सेंटर्स असतील तिथे जाऊन तुम्ही त्याचा लाभ घेणं प्रत्येक स्त्रीने फार इम्पॉर्टंट आहे. कारण बाळंतपणानंतर ज्या पद्धतीने आजकाल आपल्याला पूर्वी जशा पद्धतीने काळजी घेतली जायची ती आता तशी मिळत नाही आहे. तेवढा वेळ देता येत नाही आहे, तेवढं मसाज होत नाही आहे, तेवढे शेक होत नाही आहेत, तेवढं पौष्टिक खाणं होत नाही आहे, आणि मग ऑफिसमधून जास्त दिवस सुट्टी मिळत नाही म्हणून मग कामावर जावं लागतं. तर या सगळ्याचा त्रास होत असतो, आणि तो ऱ्हास शरीराचा झालेला रिकवर करण्यासाठी आपल्याला या ट्रीटमेंटची खूप आवश्यकता आहे.